इयत्ता 9वी मराठी स्वाध्याय संतवाणी मधील भेटी लागे जीवा आणि संत कृपा झाली यांचे आज आपण प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, कोष्टक पूर्ण करा. वाट बघणारा कोणाची वाट बघतो? वाट बघण्याचे कारण. चला तर मग उत्तर पाहूया. वाट बघणारा कोण आहे, कोणाची वाट बघतो आणि वाट बघण्याचे कारण काय आहे. पहिला आहे चकोर. कोणाची वाट बघत आहे? चकोर हा पौर्णिमेचा चंद्रमा याची वाट बघतो आहे, कारण चकोर याचे पूर्ण जीवन हे चंद्रकिरण हेच त्याचे जीवन आहे, म्हणून चकोर हा पौर्णिमेचा चंद्रमा याची वाट बघत आहे. नंबर 2 आहे, वाट बघणारा आहे माहेरचे बोलावणे येणे आणि लेकी या माहेरचे बोलावणे येण्याची वाट बघत आहेत, कारण दिवाळीचा सण आहे, म्हणून लेकी माहेरचे बोलावणे येण्याची वाट बघत आहेत. नंबर 3 आहे, भुकेलेले बाळ. कोणाची वाट बघत आहेत? माऊलीची, कारण त्यांना भूक लागली आहे, म्हणून भुकेलेले बाळ माऊलीची वाट बघत आहेत. नंबर 4 आहे, संत तुकाराम हे पांडुरंगाची वाट बघत आहेत, कारण संत तुकाराम महाराजांना पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेली आहे, म्हणून ते पांडुरंगाची वाट बघत आहेत. पुढील प्रश्न आहे, योग्य अर्थ शोधा. त्यातील आस लागणे म्हणजे काय ते उत्तर शोधायचं आहे. पर्याय आहेत, ध्यास लागणे, 2 उत्कंठा वाढणे, 3 घाई होणे आणि नंबर 4 आहे तहान लागणे. तर योग्य पर्याय आहे ध्यास लागणे. आस लागणे म्हणजे ध्यास लागणे हा त्याचा अर्थ आहे. नंबर आ, बाटुली म्हणजे डॅश. पर्याय आहे धाटुली, वाट, वळण आणि नंबर 4 आहे वाट पाहणे. तर योग्य पर्याय आहे वाट. बाटुली म्हणजे वाट हा याचा अर्थ आहे. पुढील प्रश्न आहे, भावार्थाधारित. त्यातील संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टांतातील तुम्हाला आवडलेला दृष्टांत स्पष्ट करा. उत्तर काय आहे पाहूया. संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या आपल्या मनस्थितीचे वर्णन करताना दिलेले लहान बाळाचे उदाहरण अतिशय समर्पक वाटते. ज्याप्रमाणे लहान बाळाचे विश्व हे त्याची आईच असते, त्याचप्रमाणे तुकारामांचे विश्व म्हणजे फक्त विठ्ठलच आहे. बाळाला भूक लागल्यावर तो अतिशय आतुरतेने आपल्या आईची वाट पाहते, तिच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो. तिची भेट होणे हे त्याचे ध्येय असते. त्याचप्रमाणे विठ्ठलाची भेट हे संत तुकारामांच्या जीवनाचे ध्येय आहे. परिणामी हा दृष्टांत अतिशय समर्पक वाटतो. नंबर आ, चकोराच्या दृष्टांतातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात हे तुमच्या शब्दात लिहा. चला तर उत्तर पाहूया. संत तुकारामांना विठ्ठल भेटीची आस लागली आहे. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते, पौर्णिमेच्या चंद्राची तो आतुरतेने वाट पाहत असतो, त्याचप्रमाणे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटीची संत तुकारामांना आस लागली आहे. विठ्ठलाचे दर्शन हेच जणू त्यांच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे, हे संत तुकाराम चकोराच्या दृष्टांतातून सिद्ध करू इच्छितात. आता आपण संत कृपा झाली, संत बहिणाबाई याचा स्वाध्याय पाहणार आहोत. त्यातील प्रश्न पहिला, चौकटी पूर्ण करा. वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभे करणारे साहित्यिक रूपी संत, कळस चढवणारे, खांब होणारे, भिंती उभारणारे आणि पाया रचणारे. उत्तर पाहूया. वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभे करणारे साहित्यिक रूपी संत, कळस चढवणारे कोण होते? संत तुकाराम महाराज. खांब होणारे संत जनार्दन आणि संत एकनाथ, पाया रचणारे संत ज्ञानेश्वर आणि भिंती उभारणारे संत नामदेव महाराज हे होते. पुढील प्रश्न आहे, कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा. पर्याय आहेत, परिसर प्रचाराने व्यापक केला, वैभवापर्यंत पोहोचवला, वारकरी संप्रदायाची स्थापना, संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले. उत्तर पाहूया.
वारकरी संप्रदायरूपी इमारती संबंधित संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा. पहिलं आहे पाया रचणे. त्याचा अर्थ काय? वारकरी संप्रदायाची स्थापना केली. आवार रचणे म्हणजे परिसर प्रचाराने व्यापक केला. खांब होणे म्हणजे संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले. आणि नंबर 4 आहे कळस चढवणे, तर परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवला. हा आहे वारकरी संप्रदायरूपी इमारती संबंधित संकल्पनांचा अर्थ. पुढील प्रश्न आहे भावार्थाधारित. त्यातील नंबर 1, तुका झालासे कळस भजन करा सावकाश, या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा. उत्तर आहे भक्तीची अंतिम अवस्था म्हणजेच संत तुकाराम. ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या साह्याने निर्मिती केलेल्या वारकरी संप्रदायरूपी इमारतीला आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने तुकारामांनी परिपूर्णता प्राप्त करून दिली. भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवले. तसेच पूजा अर्चा कर्मकांड यामध्ये न पडता नामस्मरण म्हणजे भजन हा भक्तीचा सोपा मार्ग सर्वांना सांगितला. पुढील प्रश्न आहे ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा. तर भावार्थ असा होईल वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी रचिला. आपल्या ज्ञान व भक्ती यांच्या जोरावर ज्ञानेश्वरी या इमारतीचा पाया निर्माण केला. वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्यामुळेच आज शेकडो वर्षे झाली तरी हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढत आहे. पुढे आहे भाषाभ्यास. अलंकाराच्या संदर्भातील महत्त्वाचे शब्द पुढील प्रमाणे असतात ते पाहूया. त्यातील पहिला आहे उपमेय. आता उपमेय म्हणजे काय? तर ज्याची तुलना करायची ते म्हणजे उपमेय किंवा त्याला उपमेय म्हणतात. उदाहरण आहे आंबा साखरेसारखा गोड आहे. यामध्ये आंबा हे काय आहे? उपमेय आहे. कारण आंब्याची तुलना कोणाबरोबर केलेली आहे? साखरेबरोबर. म्हणजे या उदाहरणात आंबा हे उपमेय आहे. नंबर 2 आहे उपमान. आता उपमान म्हणजे काय? ज्याच्याबरोबर तुलना करावयाची ते उपमान. आता वरील उदाहरण पहा. आंबा साखरेसारखा गोड आहे. आंब्याची तुलना कोणाबरोबर केली आहे? साखरेबरोबर. म्हणजे या उदाहरणात उपमान कोणतं असेल? तर साखर हे काय असेल? उपमान असेल. पुढील आहे समान धर्म. समान धर्म म्हणजे दोन वस्तूत असलेला सारखेपणा किंवा दोन वस्तूतील समान गुणधर्म दाखवणारा शब्द, त्यालाच आपण काय म्हणू शकतो? समान धर्म. वरील उदाहरणामध्ये गोडपणा हा समान आहे दोघांमध्ये. आंबा पण गोड आणि साखर पण गोड, म्हणून समान धर्म दाखवणारा शब्द किंवा समान धर्म कोणता आहे? गोडपणा. नंबर 4 आहे साम्यवाचक शब्द. वरील सारखेपणा दाखवण्यासाठी वापरलेला शब्द. दोन वस्तूत असलेलं सारखेपणा दाखवणारा शब्द त्याला साम्यवाचक शब्द म्हणतात. तर तो साम्यवाचक शब्द आहे सारखा.